जय श्रीराम. बरेच सण उत्सव आपल्या सनातनी संस्कृतीमध्ये आहेत. वर्षभरातले सण उत्सव, कुलदेवतेच्या काही परंपरा, काही कुळाचार, काही न्यायशास्त्र, काही निर्णय प्रक्रिया ज्याच्यामध्ये खूप मनामध्ये शंका असतात. मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे इथून पुढं मी त्या पट्टीत ते व्हिडिओ काढणार आहे आणि तुमच्या मनातल्या शंका दूर होतील याचा प्रयत्न करणार आहे. काही शंका असतील त्याही मला विचारा, त्याच्याविषयी व्हिडिओ मी नक्की करीन. याच्यामध्ये धर्मशास्त्र, धर्मातले निर्णय, सण उत्सव, कुळधर्म, कुलाचार, इव्हन ज्योतिष याच्याविषयी मी माझ्या ज्ञानाप्रमाणे माहिती तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया गणपती बाप्पाचं स्मरण करून. श्री गणेशाय नमः. चैत्र महिना आणि वास्तू 3.5 मुहूर्त जे सांगितले त्या 3.5 मुहूर्तामध्ये चैत्रातल्या प्रतिपदेला म्हणजे पाडव्याला वास्तुशांती करता येते का, किंवा आम्ही पाडव्याला वास्तुशांती करणार आहे, कारण की तो 3.5 मुहूर्त आहे. नक्कीच तो 3.5 मुहूर्त आहे, परंतु हे 3.5 मुहूर्त जे आहेत हे खरेदीसाठी आहेत. चैत्र महिन्यामध्ये किंवा कुठल्याही रविवारी किंवा कुठल्याही मंगळवारी वास्तू शांत घर भरणी करू नये, किंबहुना त्याचे मुहूर्त नसतात. पाडवा आहे म्हणून करू नका, परंतु ती चैत्रातली प्रतिपदा आहे. चैत्रामध्ये वास्तूचं पूजन हवन निषिद्ध सांगलेलं आहे. त्यामुळं 3.5 मुहूर्त आहे म्हणून कुठल्याही मुहूर्ताला वास्तुशांत करू नका. वास्तूच्या मुहूर्तावरतीच वास्तुशांत करा. आणि चैत्र पाडवा तर संपूर्णपणे चैत्र महिन्यातली प्रतिपदा असल्यामुळं निषिद्ध आहे. अक्षय तृतीया म्हणा किंवा दिवाळीतला पाडवा वास्तू मुहूर्त त्याला असेल तर असू शकेल, परंतु 3.5 मुहूर्त म्हणून वास्तुशांत करता येत नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. चैत्र महिन्यात रामनवमी आली, हनुमान जयंती आली, ते सण उत्सव आहेत, जन्ममहोत्सव आहेत. त्या काळामध्ये ते पवित्र दिन, शुभ दिन आहेत, मांगलिक दिन आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की तो वास्तूचा मुहूर्त आहे. म्हणून कृपया वास्तुशांती घर भरणी ही वास्तूच्या मुहूर्तावरतीच करा. रविवार, मंगळवार आणि चैत्र संपूर्ण महिना हा घर भरणी वास्तुशांतीसाठी निषिद्ध आहे. जय श्रीराम.